राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्हा, जिथे लोक एकमेकांना आदराने भेटतात. पण याच शांत शहराच्या शिवारात 25 जानेवारीच्या रात्री असं काही घडलं ज्याने संपूर्ण देशाचा थरकाप उडाला. एका बाजूला होता आशिष, एक प्रामाणिक शिक्षक ज्याने नुकतंच सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला होती अंजली, त्याची पत्नी, जिला सासरचे लोक सून नाही तर पोटची मुलगी मानत होते. पण त्याच रात्री ज्या हातांनी तिने आशिषला जेवणाचा घास भरवला होता, त्याच हातांनी त्याच्या मृत्यूचा इशारा दिला. आज क्राईम डायरी 302 मध्ये आपण पाहणार आहोत, उलगडणार आहोत एका अशा हत्येचा कट जो लग्नाआधीच रचला गेला होता. ही कथा आहे 7 वर्षांच्या प्रेमाची, एका सुसंस्कृत मुखवट्याची आणि निर्दयी हत्येची. या कथेची सुरुवात होते एका मध्यमवर्गीय कुटुंबातून. अंजली ही घरची सर्वात लाडकी मुलगी. 13 वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने आणि भावांनी तिला फुलासारखं जपलं. कॉलेजमध्ये तिचं पाऊल पडलं आणि तिथेच तिची भेट झाली संजू उर्फ संजयशी. संजू अभ्यासात कच्चा होता, पण त्याची भाईगिरी संपूर्ण कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती. तो वेटर म्हणून काम करायला लागला, पण दिसायला रुबाबदार आणि बोलण्यात पटाई. अंजलीला त्याचं वागणं एवढं भवलं की 7 वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. पण दुसरीकडे आशिष, ज्याचं आयुष्य संघर्षाने भरलं होतं. लहानपणीच आई वडिलांचं निधन झालं होतं. आशिषला त्याच्या काकू काकींनी पोटच्या मुलासारखं जपलं होतं. आशिष अभ्यासात हुशार होता. त्याने भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं. तो एका खाजगी शाळेमध्ये शिक्षक होता. दुसरीकडे अंजलीचं आणि संजूंचं प्रेम प्रकरण संपूर्ण गावात चर्चेला जाऊ लागलं. जेव्हा अंजलीच्या घरच्यांना संजूबद्दल कळालं, तेव्हा त्यांनी तिला स्पष्ट नकार दिला आणि आशिष सारखा सुशिक्षित मुलगा तिच्यासाठी निवडला. 30 ऑक्टोबर 2025 आशिष आणि अंजलीचं लग्न झालं. आशिषसाठी हे आयुष्य नव्याने जगण्याची संधी होती. लग्नापूर्वी त्याने अंजलीला विचारलं होतं की तिचं कोणावर प्रेम आहे का, पण अंजलीने घरच्यांच्या भीतीने आणि संजूच्या संगनमत करून पूर्णपणे नकार दिला. लग्नानंतर अंजली सासरच्या घरी आली. तिने असा काही अभिनय केला की कोणालाही संशय आला नाही. ती पहाटे उठून काम करायची, सासू सासऱ्यांचे पाय चेपायची. सासरच्यांना वाटलं होतं की आमचा आशिष नशीबवान आहे, त्याला इतकी चांगली मुलगी मिळाली. पण पडद्यामागे खेळ काही वेगळाच होता. ती चोरून संजूशी बोलायची. अंजलीने एक नवीन चाल खेळण्यास सुरुवात केली. ती म्हणू लागली की तिला पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे. आशिषने आनंदाने होकार दिला, पण अंजलीची अट होती की तिला 300 किलोमीटर दूर तिच्या माहेरी जाऊन शिकायचं आहे. आशिषला थोडा संशय आला, पण त्याने तिच्या इच्छेखातर त्याकडे दुर्लक्ष केलं. याच काळात अंजली तिच्या माहेरी संजूला भेटण्यासाठी जात असे. त्यांनी आशिषला कायमचं संपवण्याची शपथ घेतली. 25 जानेवारीची ती रात्र अंजली माहेरून परतली होती. खूप प्रेमाने वागत होती. तिने सासरच्यांना छान जेवण घातलं. आशिषला वाटलं आता सगळं सुरळीत झालंय. जेवण झाल्यावर अंजली म्हणाली, खूप दिवसांनी भेटलो आहोत, चला थोडं फिरायला जाऊया. रात्री 10 वाजले होते. दोघेही घराबाहेर पडले. आशिषला काय माहीत ही त्याची शेवटची वॉक असेल. अंजलीने गुपचूप संजूला तिचं लाईव्ह लोकेशन शेअर केलं. संजू, त्याचे 2 मित्र रोहित आणि सिद्धा यांच्यासह आधीच शिवारात दबावावरून रचला होता. एका निर्जन ठिकाणी दोघेही पोचताच अंजलीने एक इशारा केला, आणि तो इशारा आशिषच्या मृत्यूचा. अचानक झुडपातून तिघे बाहेर आले. आशिषला काही समजण्याच्या आत त्यांनी त्याच्या डोक्यावर काठीचा जोरदार प्रहार केला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. संजूला खात्री करायची होती. त्याने स्वतः मफलर काढला आणि आशिषचा गळा आवळला. आशिष काही क्षणात तडफडून त्याने त्याचे प्राण सोडले. त्यानंतर अंजलीने काय केलं असेल, तिने स्वतःचे दागिने काढून संजूच्या हातात दिले. तिचा मोबाईल दिला जेणेकरून ते दरोड्याचं प्रकरण वाटावे. इतकंच नाही तर तिने स्वतःलाही मारून घेतलं जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. दुसरीकडे जेव्हा हे दोघेही बराच वेळ घरी परतले नाही, तेव्हा सासरचे लोक त्यांना शोधायला गेले. रस्त्यावर आशिषचा मृतदेह आणि अंजली बेशुद्ध अवस्थेत सापडली. सुरुवातीला पोलिसांनी याला अपघात मानलं. शुद्धीवर आल्यावर अंजलीने रडण्याचं नाटक केलं. ती म्हणे, काही लोकांनी आम्हाला लुटलं आणि त्यांनी आम्हाला मारलं. पण जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा तपासाची चक्र फिरली. रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं की मृत्यू डोक्याला मार लागलेला नाही, तर मफलरने गळा दाबल्यामुळे झाले. जर दरोडेखोरांना फक्त दागिने हवे असतील तर त्यांनी गळा का दाबला? पोलिसांनी अंजलीच्या विधानांची पडताळणी केली. तिने आधी सांगितलं की कारने धडक दिली,
मग सांगितलं की लुटलं. तिच्या विधानातील विसंगतेमुळे पोलिसांना मात्र संशय येऊ लागला. सायबर सेलने जेव्हा कॉल डिटेल्स तपासले तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. अंजली लग्नानंतरही संजू नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होती आणि त्या रात्रीही त्यांचं बोलणं झालं होतं. पोलिसांनी संजूला उचललं आणि पोलिसी खाक्या दाखवता संजू पोपटासारखा सगळं सत्य बाहेर ओतू लागला. अंजलीला जेव्हा हे कळलं तेव्हा तिनेही कबूल दिले की तिनेच हा सर्व कट रचला. आज आशिषचे काका आणि काकू सुन्न आहेत. ज्या सुनेला त्यांनी पोटच्या मुलीसारखं मानलं तिनेच त्यांच्या घरचा दिवा विझवला. राजस्थानची ही घटना आज संपूर्ण देशात चर्चेत आहे. प्रेम प्रकरण चुकीचं नाही, पण प्रेमासाठी एका निष्पाप जीवाची हत्या करणं ही राक्षसीपणा आहे. मित्रांनो, या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित राहिला आहे की लग्नाआधी जोडीदाराची पार्श्वभूमी तपासणं गरजेचं झालं आहे का? तुम्हाला काय वाटतं? या अशा कृत्यासाठी अंजली आणि संजूला कोणती शिक्षा मिळायला हवी? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही कथा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाचा तरी आशिष होण्यापासून वाचेल. सत्य घटनांच्या अशा विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा क्राईम डायरी 302. तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा. हे मराठी चॅनल तुम्हाला नक्कीच सत्य आणि रोचक कथा आपल्यासमोर मांडेल. सावधान रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.